झाडून घेतलं, घर झाडून झाल्यानंतर गणपतीची आरती घेतली होती आज बारक्याच्या मोठ्या बहिणी. त्यानंतर मी आलो होतो किचनमध्ये. किचन नंतर मधून केळं घेतले. गणपती बाप्पांना केळांचा प्रसाद दावला. आई साहेबांनी लगेच सगळ्यांना केळं वाटायला सुरुवात केली. मस्तपैकी आईने स्पेशल दुधाचा चहा केला होता. मग स्पेशल दुधाचा चहा पेलो. मारायचं होतं वावरात औषध, पण वावरात औषध मारण्यासाठी आम्हाला लागतात वस्तू. मग आमचा जार झाला होता खराब. मग मी जार कापायला घेतला. जार एवढा कठीण होता ना, त्यासाठी चाकू गरम करून मला कापायला लागलं. शेवटी कापूनच घेतला. मी नाही निघालो तर वावरात. आई साहेब म्हणले जाता जाता थांब जरा मला खायला घेऊ दे. वावरात आले लगेच पाण्याचा जार भरून ठेवला. म्हणलं लाईटीचा काय भरोसा नाही, झाले बसून काय जुळणार नाही. लगेच गवत उपटायला चालू केलं. पप्पांनी लगेच फ्यूज टाकून मोटरचं बटन टाकलं. म्हणलं ओके, मोटर मध्ये लाईट बी आलेली आहे, झाडांना बी पाणी चालू झालं असून ओके म्हणजे झाडांना पाणी टिपकत होतं. तर आमच्या वावराच्या शेजारी कॅनल आहे. कॅनल मध्ये असली मस्त हरळ आली होती ना, मग गणपतीसाठी इथं दुर्वा केल्या. पप्पांनी कुणाची बादली आणली काय माहित, पण पप्पा म्हणले बादली भरून ठेव, मी तर जार वतून येतो. आता ह्यो बॅलर भरायचा होता. आता ह्यो बॅलर भरणं म्हणजे काय सुखाचं आहे काय? उरा पोटाव पाणी आणणं. पप्पांना म्हणलं थांबा, आपण लागन तसंच पाणी ओतू. पप्पांनी लगेच इकडं औषधं कालवायला घेतली. त्या झाडांना ड्रिचिंग करायची होती. मग पंपानीच औषध सोडायला लागणार होतं. औषधाचा कलर असा झाला होता कोको कोल्यावानी ना. हात टाकला ना असलं थंड लागायचं ना, विचारायचं नको. तर रानातलं सगळं काम झालं होतं. मग मी मम्मी पप्पा निघालो घरी आल्यानंतर दुर्वा व्यवस्थित लावल्या. दुर्वा झाल्या होत्या. 11 दुर्वा करायच्या होत्या. आई साहेबांनी चहा केला होता. मग बारक्याची बहीण आली, तिला बी चहा दिला. कमी दुर्वा पडल्या होत्या. मग मी बारक्याची बहीण दुर्वा करायला आलो होतो. बारक्याची बहीण बी लय मदत करते मला. आज गौराया असल्यामुळे आई साहेब लगेच गेल्या होत्या गणपतीच्या गौरायांकडे. मग मला थांबवलं होतं कुकर पशी. म्हणले शिट्ट्या झाल्या की बंद करून टाका. आणि बारक्याची बहीण आली होती आरतीला. रात कुत्रा आलं होतं. मग त्याला एक चपाती टाकली गणपतीसाठी. मग दुर्वाचा हार बनवायला घेतला होता. इथं बी बारक्याची बहीण मला मदत करायला आली होती. कसली पोच देती खतर. बनवलेल्या दुर्वांचा हार गणपतीच्या बाप्पांच्या गळ्यात परफेक्ट हार झाला होता गणपती बाप्पासाठी. शेगडीवरती कोळसं ठेवलं होतं फुलायला. घरात ऊतचा दूर करायचा. कोळसं जोरात फुललं होतं. गणपतीची आरती घेतली. आजची आरती घेतली होती पप्पांनी. सगळ्यांना पप्पांनी गणपतीची आरती घेतली. मी बी आरती घेतली. पप्पांना माझं जेवणाचं ताट वावळलं. आजच्याला जेवायला केलं तर उपास सोडायला मेथीची भाजी, वरण भात आणि शिकरण जेवायला चालू केलं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.